पूर्ण स्टेज खाली झालं. बरीच पब्लिक या ठिकाणी दिसतो. दामप्पा उपस्थित आहेत, त्यांचा ठिकाणी सन्मान विनंती करतो. तीन षटकासाठी 15 मिनिटाचा पंच. आपण डायरेक्ट पेनल्टी लावू शकता. ठाणगे यांचा सन्मान होईल आणि जाऊया सामन्याकडे. त्याकडे सामना सुरू होतोय. सेकंड सेमीफायनल. पहिला चेंडू निकाल दिला क्षेत्ररक्षक घेईल खाली आतिश. पहिल्या चेंडूवर बाद होताना पाहायला मिळतोय. ठाणगे त्यांची मुलाची एक टीम होती आणि सकाळी त्यांची आठवण काढली होती. डॉक्टर अंकित देवदास ठाणगे मात्र थोडक्यात ती टीम परास्त झाली. फलंदाजी करतोय. चांगला चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर चेंडू निर्धाव 4 चेंडूंचा षटकांचा सामना असेल. किशोर सांगे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये असेल. षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-5. हरीश सालेकर यांना प्रत्येक टीमला एक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत 3-4 मॅच झालेत आणि हे पारितोषिक सर्वात आधी जमा होत आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1-5. एक चौकार होऊन 5 झाला. बघा दोन्ही टीम 12 करूया. आता दोन्हीचा टीम 12 नाही म्हणून काय करू शकत नाही. दोन टीम 12. तुम्ही ग्राउंडमध्ये फिरताना 12 बसत नाही म्हणजे करा. जर एक टीमचा असतं ना तर लगेच पेनल्टी लावली असती.
एक षटकार आलेला आहे. फलंदाज बॅटच्या बॅटमधून गिरीश चांगली फलंदाजी फॉर्ममध्ये. उत्तम खुला होतो गिरीश साठी. सचिन सांगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. अरे कसं काय प्रेक्षकांनी झेल घेतलेलं आहे, काहीच नाही. दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो सालेकर यांच्याकडून. सालेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. आतापर्यंत 2 षटकार चौकार. ऋतिक जाधव गोलंदाजी करत असताना कमबॅक पाहायला मिळते. संख्या जाऊन परिस्थिती 31. टेन्शन फिटिंग टीम वाढत असताना संघ मला टेन्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर पहिलं षटक एक खूप अप्रतिम होतं. कमबॅक करतोय. अजून एक क्षेत्ररक्षक गोल खाली होते, कुठली चुकी करणार नाही आणि फलंदाज बाद. चांगला कमबॅक. संख्या 21. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक षटक आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. आणि हा फलंदाज बाद. कमबॅक कमबॅक कमबॅक. स्टार संघ 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा आल्या होत्या, मात्र शेवटचे 3 चेंडू डॉट आणि 2 विकेट घेतलेत. गोलंदाज ऋतिकने कमबॅक केले. चांगली गोलंदाजी आणि चांगला गोलंदाजी, मात्र लेंथ थोडी बिघडली होती. फलंदाजी त्या ताकदीचा होता, मात्र यावेळेस चांगलं 3 बॅक कमबॅक केले. चांगलं षटक होऊ शकलं असतं, मात्र 20-25 धावांचं षटक झालं असतं, पण ऋतिकने फक्त 16 धावांवर रोखलंय आणि 3 गडी बाद केले. चला जास्त वेळ करू नका, पण आपल्याला फायनल खेळवायचे.
अजून एक फलंदाज बाद. गेल्या 4 चेंडूवर 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद होत आहेत. जरा तीनला 3 विकेट घेतले तर किरण पांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जरी या ओव्हरमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तरी काय कमबॅक असतो ते बघा. 10च्या आतमध्ये रन तरी 500 रुपये किरण शेटरा ठाणगे यांच्याकडून. अजून एक झेल, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि हा झेल पकडला आहे. काय झेल पकडला बघा खाली. जागा खराब होती तरी त्यांनी आता तो झेल निष्ठू दिला नाही आणि कमबॅक झालंय. कमबॅक सचिन दादा यांच्या टीमचा कमबॅक झालाय. आता सचिन दादा या ठिकाणी होते, आता कुठे गेलेत काल नंतर याला दिसत नाहीत. मग तेच सांगतो ना. साठी एक 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं. अजून एक विकेटची गरज आहे किरण दादा ठाणगे यांच्याकडून. अजूनही वाईट चेंडू, अजून हॅट्रिक होऊ शकते कारण हा अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडू 2 विकेट घेतला. त्यानंतर 2 चेंडू 16 टाकले. धावसंख्या 23. 21 धावा होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकात होत्या 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 धावा. एक बॅच जाने नशिबाचा दुसरा चौका, 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 27. 2 चेंडू 16 आल्यानंतर 2 डॉट टाकले होते. चांगला चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठली दुसरी धाव मिळणार नाही, एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि 1च्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 28. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. फलंदाज बाद. बघा 3 विकेट आल्यात या षटकामध्ये आणि धावा दिल्यात आतापर्यंत 7. 10च्या कमी धावा जरी आल्या 500 रुपये किरणदादा ठाणगे यांच्याकडून लागू आहेत या गोलंदाजाला. टीम गोलंदाजी करत असताना शिवांश अनुजा ब्लास्टर टीम कमबॅक करते. 28ला 6. हर्षल डांगे. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 7 धावा दिल्यात, 3 गडी बाद केलेत.
आणि 8 धावा आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकवलं होते गोलंदाज भूषणने. भूषण वागे 3 गडी बाद केले आणि फक्त 8 धावा दिल्यात. कमबॅक गडी बाद होते 6, त्यांनी 3 विकेट घेतल्यात आणि 3 षटकांच्या समाप्त धावसंख्या होती 29. महेश डांगरे यांच्याकडून हर्षद डांगरे याच्यासाठी महेश डांगरे यांच्याकडून हर्षद डांगरेला प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. महेश डांगरे यांच्याकडून आणि किरण शेट डांगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज भूषणला. परत साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू हा सीमापार जायचा होता अशी अपेक्षा होती, मात्र एकच धाव या ठिकाणी गोलंदाज अतिश जरी ओव्हर हॅट्रिक घेतली तरी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सोहम गोलंदाज अतिरिक्त धाव. आतापर्यंत मला वाटतं 4 का किती वाईट या टीम मध्ये टाकलेले या टीमने. पहिल्या षटकामध्ये 1 वाईट आला होता, दुसऱ्या षटकामध्ये वाईट नाही, तिसऱ्या षटकामध्ये 2 वाईट आणि आता या चौथ्या षटकामध्ये अजून 1 वाईट. चांगला चेंडू कीपर मात्र बीट होतो. रवीनाथ चौथं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा बॉल आता ठेवलाय आणि फलंदाज बाद दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या 32. काय कमबॅक असतो ते दाखवून दिलं गोलंदाजाने. ऋतिक पासून जे कमबॅक झालंय आणि पहिल्या 3 चेंडू ऋतिकच्या 16 धावा आल्या, तर त्यानंतर जे कमबॅक झालंय ते कमबॅक आतापर्यंत चालूच आहे. भूषणने जे षटक टाकलं खूप सुंदर षटक पाहायला मिळालं. अवघ्या 7 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. धावसंख्या 32. या वेळेचा अजून एक सुंदर चेंडू बघा काय गोलंदाजी. शांत स्वभावाचा कर्णधार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. योगेश एक चांगली रणनीती आपल्याला शांत स्वभावाने ऐकून देतो. व्हाईट बॉल या ठिकाणी अतिरिक्त धाव, ही 4थी धाव, 5वी धाव. संतोष डबळे यांना विनंती आपण मंचावर यायचं. आपलं सहर्ष स्वागत संतोष डबळे. अजून एक बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या साईडला. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि या 2 धावसंख्या 35. 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल.
अजून एक चांगला चेंडू एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या धाव गोलंदाज बाद होते. चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज सोहम ज्याचा आज वाढदिवस आहे. टाळ्या होऊन द्या सोहमसाठी, टाळ्या होऊन द्या सोहमसाठी. चांगलं षटक आणि त्याचा बर्थडे आज आपण सेलिब्रेशन करू. हॅपी बर्थडे सोहम. संतोष डबे याच्या आपण मंचावर आपलं सहर्ष स्वागत. तसेच या तिन्ही गावातील ग्रामपंचायत सावळी देवलोली जांभळे गावातील सावळेवाडी असो, जांभळेवाडी असो, देवलोलीवाडी असो या गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक आले असतील तर सर्वांना विनंती आपण मंचावर यायचे. जे कोणी आले असतील त्या सर्वांना विनंती मंचावर यायची. संतोष यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी संतोष डबरे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल. मी महेंद्र भालगे यांना विनंती करतो की संतोष डबरे यांचा सन्मान करायचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला फायनल खेळायचे. संतोष डबरे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. जांभळे गावचे एक समाजसेवक व्यक्ती यांच्या ठिकाणी सन्मान होतो. तसेच अमरनाथ तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रभाकर भोईर यांचं आगमन झालं. याच्या आपलं सहर्ष स्वागत. चला 37 धावांचं आव्हान घेऊन टीम उतरते या ठिकाणी. चला फलंदाज पाठवायचे. थर्टी 37 येणारे 24 चेंडूची 37 धावांची गरज आहे. बघा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता तेजस जाधव आणि त्याचे पाठीराखे ऑन स्क्रीन आपण पाहत होतो तेजसला. चला सामना सुरू होतो. बॅट्समन भूषण चबाटमधला पहिला चौकार.
गोलंदाज नरेश. नरेश ना. पहिल्या चेंडूवर चौकार. सलीतील धावांचं आव्हान असताना या वेळेचा चेंडू हाफ टॅकल चेंडू. चेंडू विरकावून दिलाय सीमारेषे पार. षटकार. जर कोणी भूषणने जर 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक किरण टांगे यांच्याकडून. हा ओव्हर मध्ये जरी 3 मारले तरी 1500 रुपयाचं पारितोषिक आयुक्त आलेलं आहे. भूषण साठी पारितोषिक असेल ओव्हर मध्ये 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते पहिला षटक घेऊन. गोलंदाज नरेश. फुलटा चेंडू. यावेळेस चेंडू विरुद्ध मिरजच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र एकच धाव कारण रविनाथ इंजने त्यामुळे 2 धावा धावू शकत नाही आणि 1 धावेने संघाचं धावसंख्या पुरेसे धावसंख्या जाते ती 11 या धावावर. गरज आहे 24 चेंडू मध्ये 37 धावांची. आतापर्यंत 11 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी. डॉट चेंडू. अजून एक चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. कमबॅक करताना गोलंदाज दिसतात कारण खूप सपोर्ट आहे गोलंदाजाला बाहेरून. धावसंख्या 3 चेंडू नंतर होती 11 आणि 5 चेंडू नंतरही 11 या धावसंख्येवर स्थिर राहिलेली. पुन्हा एकदा गोलंदाज काही बिघाड होताना पुन्हा माघारी फिरतोय. जरी या 2 चेंडूमध्ये सिंगल आले असते तर 13 धावापर्यंत पोहोचू शकली असती टीम. मात्र चांगली गोलंदाजी आणि हा चेंडू खरे भिरकावून दिलाय रविनाथने सीमारेषे पार. षटकार. अठरा बॉल 20 धावांची गरज आहे. 18 बॉल 20 धावा. दुसऱ्या षटक घेऊन येतो गोलंदाज चेतन. संघाचा संघनायक संघमालक पाहायला मिळतो. चेतन कनोजे, रोहित कनोजे, मुरली पवार. वीस फिल्डिंग होते आणि या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात.
उलटा चेंडू नाही नाही डीप झाला बॉल पंचांचा असा इशारा येतोय त्यामुळे निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर 2 धावांनंतर कमबॅक होणारे 16 चेंडू आणि 18 धावांची गरज उंच उंच आणि उंचच चेंडू सीमारेषे पार षटकार जर अजून एक षटकार मारला भूषण नाही तर 500 रुपयाचा पारितोषिक केएल टांगे यांच्याकडून देण्यात येईल. पंधरा चेंडू आणि 12 धावांची गरज काय कमबॅक केलं होतं गोलंदाजी करत असताना या संघाने आणि 36 धावांवर रोखलं होतं आणि तेच आता पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळू शकते आणि मिळाली समीकरण असे 15 चेंडू आणि 11 धावांची सोपी करून दिली या ठिकाणी भूषणने ही मॅच तरी कमबॅक करायला लागेल गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल तशी साथ त्यांना क्षेत्ररक्षकांची हवी. अजून एक चेंडू चांगला होता चेंडूची सांगता येणारे 14 चेंडू आणि 11 धावांची गरज चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात एक धाव पूर्ण केली एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि या ठिकाणी बघा 2 क्षेत्ररक्षकांना भेट करून चेंडू तिसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे जातो आणि या 2 धावा जर मला तर रविनाथ इंजर्ड नसतं तर 3 धावा झाल्या असत्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 13 बॉल 9 धावांची गरज चला पट्टीवर बसू नका अजून एक उंच आणि उंच षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलं ते फलंदाज भूषणने मारला ना भूषणने चला कॅप्टन यायचं जे संघ पाण्याला गेलाय तो कॅप्टन येऊन स्टेजच्या बाजूला राहायचं आता गरज आहे येणारे 12 चेंडू आणि 3 धावांची गरज चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार विजयी षटकार त्यासाठी संतोष दादा लबरे यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचे विजयांना नसले या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती की आपण मंचावर यायचे विजयांना मसले यांच्या ठिकाणी आगमन झाले यायचं चला फायनलची मॅच 3 षटकांची असेल नाही नाही होणार नाही 3 षटकांची फायनलची मॅच नाही होणार 4 3 कोण तुम्ही टॉस अजून झाला नाही तुमच्या टीमला नुकसान नको समोरच्या टीमला नको दोन्ही टीम साठी कालोख पडला तर कोणाला तरी एक होईल 3 षटकांची सामना चला या नाणेफेकसाठी